नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, आपण वनरक्षक भरती 2026-27 साठी गणित आणि बुद्धिमत्ताचे जे झालेले पेपर आहेत त्यांचे विश्लेषण सुरू केलेले होते. त्याच्यात आजचा हा 2 नंबरचा पेपर आहे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीने जेवढे काही 2023 मध्ये पेपर झालेले आहेत ते सर्वचे सर्व आपण पुढे लावणार आहोत. रोजचा एक पेपर तुम्हाला मिळणार. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला काय करू तर सुरुवात करू. बघा, आजचा कोणता पेपर आहे तो वनरक्षक गणित आणि बुद्धिमत्ताचा जो 2/8/2023 ला जो पेपर झाला होता त्याच्यामधली काही तर शिफ्ट नंबर 2 आहे. काल शिफ्ट नंबर 1 मधला पेपर पाहिला होता, आज काही तर शिफ्ट नंबर 2 मधला पेपर आहे. आणि एक गोष्ट मित्रांनो, पीडीएफ साठी काय करायची आहे तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. चला तर सिद्ध पाहूया प्रश्न क्रमांक 1. बघा काय म्हणते प्रश्न. 4 शब्दजोड्या दिलेल्या आहेत ज्यापैकी तिन्हीमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी ओळखा. म्हणजे याच्यातून जे वेगळे आहे ते ओळखायचे आहे. बरं, लखनौ उत्तर प्रदेश, पटना बिहार, जयपूर राजस्थान आणि काठमांडू आणि नेपाळ. बरं, कोणता वेगळा आहे सांगा बरं. कोणता तर चौथा ऑप्शन, काही तर काठमांडू आणि नेपाळ. का बरं वेगळं आहे बघा. हे जे वरचे तीन आहेत, जसं ज्याला उत्तर प्रदेश बिहार राजस्थान, हे काही आहे तर भारताचे राज्य आहेत. भारताचे राज्य बरोबर आहे. आणि हा जो नेपाळ आहे हा काय आहे तर हा एक वेगळा देश आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून हा काय होणार तर ह्या चौघांपैकी वेगळा कोणता होणार तर 4 नंबर ऑप्शन कोणता, काठमांडू नेपाळ. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहे, तर त्या मुलाचे राजीव सोबत काय नाते आहे. बघा, तो क्रिकेट खेळणारा मुलगा, एका मुलाकडे बोट दाखवता राजीव म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीचा, माझ्या वडिलांच्या पत्नीचा म्हणजे माझ्या वडिलांची पत्नी माझी कोण, आई. म्हणजे तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या आईचा मुलगा आहे. तर माझ्या आईचा मुलगा माझ्या कोण होणार, भाऊ होणार. कोण होणार, भाऊ होणार. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3. हा काही आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. आणि हा जे डिट्टो प्रश्न शिफ्ट नंबर 1 मध्ये पण होता मित्रांनो. जर तुम्ही शिफ्ट नंबर 1 चा पेपर पाहिले असाल तर, नसेल पाहिलं तर पाहून घ्याल. ठीक आहे, त्याच्यामध्येच हा डिट्टो जसाचा तसा प्रश्न होता. तर बघा, शिफ्ट मधले झालेले प्रश्न जसेचे तसे उतरतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, खालीलपैकी कोणता पर्याय वरील चित्रात, हा चित्रात आहे चरित्रात नाही, चित्रात, चित्रात, चित्रात अंतर्निहित आहे. म्हणजे हे जे डायग्राम दिली आहे तुम्हाला, हे कोणत्या डायग्राम मध्ये आहे ते सांगायचं आहे. बरं, हिच्याकडे पाहून वाटते का हे डायग्राम याच्यात असणार नाही, याच्यात नाही. त्रिकोण बनलेले आहेत याच्यात तर नाहीच. बरं, याला नंतर पाहू, याच्यात दिसत आहे का तशी डायग्राम नाही, याच्यात पण नाही राहू शकत कारण की हे असं बनलंय आणि हे काय आहे असं आहे. तर वाचलं कोणता हेच, तर याच्यातच राहू शकणार. भले ह्या पाहायला किचकट दिसत आहे पण आपण बाय ऑप्शननी तर जाऊ शकतो. बघा, याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, मग वाचला कोणता हाच. तर कोणता ऑप्शन नंबर 3 हा काय येणार तर एकदम बरोबर उत्तर येणार. समजलं. चलो पुढचा पाहूया. बघा काय म्हणते. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. काय दिलं आहे आपल्याला, इकडे लिहून घेतो मी. काय आहे बघा. 13, 25, 51, 101, 203 आणि पुढे काय येईल ते सांगायचे. बरं, कसं सोडवणार आपण याला पहा. बघा, संख्या जर मोठ्या येत असतील समोरच्या तर काही एकतर प्लस मध्ये असतील नाही गुणाकारामध्ये असतील. तर बघा, 13, 25, 51, 101 म्हणजे डबलचे जवळपास होताना दिसत आहेत मित्रांनो. मग कसं बघा, जर 13 गुणीला 2 केले, काही 13 गुणीला 2 केले तर 13 दुने काय मिळते 26. 26 मधून 1 वजा केले किती 25 मिळत आहेत. 13 दुने 26, 26 मधून 1 गेले किती 25 मिळत आहेत. आता बघा पुढे, 25 गुणीला 2 केले तर किती 50 होते. 25 दुने 50 आणि 50 मध्ये 1 जोडला तर किती 51 मिळत आहे. 50 मध्ये 1 जोडला तर किती 51. चला पुढे पाहू. 51 गुणीला 2
जर 51 गुणिले 2 गेले तर किती होते 102 आणि 102 मधून -1 केला तर 101 मिळत आहे. बघा ना, काही समजलं तुम्हाला बघा. गुणीला 2 करून पहिल्या ह्याच्यात -1 करायचं, गुणीला 2 करून +1 करायचं, गुणीला 2 करून -1 करायचं. मग पुढे काय होणार? गुणीला 2 करून +1. बघा ना, गुणीला 2 करून -1, गुणीला 2 करून +1, गुणीला 2 करून -1. मग पुढे काय येणार? गुणीला 2 करून +1. होते का बघा? 101 गुणीला 2 102 होतात. 102 आणि 1 किती होणार? 103. बघा आता प्लस झाला म्हणजे पुढे काय येणार? गुणीला 2 करून -1. गुणीला 2 करून काय येणार? -1. करा मग. काय 203 गुणीला 2 किती होणार? 42 6 0 आणि 2 आणि याच्यातून काय करणे? -1 म्हणजे 6 तून 1 गेले 502 म्हणजे किती उत्तर येणार तुमच्या? 205. कोणता ऑप्शन आहे? आहे का? अरे सॉरी, बे किती 4 येणार ना हा. बेदुनी 4 म्हणजे येथे किती येणार? 405. किती उत्तर येणार तुमचे? 405 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? सोपी प्रश्न आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा, ए पहिल्या नंबरवर येते, सी तिसऱ्या नंबरवर, ई पाचव्या नंबरवर आणि जी सातव्या नंबरवर. बघा 1 3 5 7 म्हणजे +2 होत आहे. +2 +2 +2 पुढे पण काय होणार? +2. 7 मध्ये 2 जोडा किती येणार? 9 आणि 9व्या नंबरवर कोण येतो तर आय. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? आय आहे ऑप्शन मध्ये. कोणता? तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला आणखी पुढचे प्रश्न पाहूया. बघा चांगला प्रश्न आहे. काय म्हणते? पी क्यू आर एस टी यू व्ही या 7 मित्रांपैकी व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा मोठा आहे म्हणते. हा व्ही मोठा आहे म्हणते. हा व्ही मोठा आहे कोणापेक्षा? पी आणि आर पेक्षा. तर पी आणि आर व्ही पेक्षा काय होणार? लहान होणार. लहान आणि मोठ्या संख्येचे चिन्ह समजते का मित्रांनो तुम्हाला? बघा. बघा ज्याच्याकडे ह्या 2 दंडे आहेत तो मोठा आणि ज्याच्याकडे असा हा टोक आहे तो काय होते तर लहान होते. तो काय होते तर लहान होते. तर मोठा कोण होणार याच्यात? व्ही मोठा होणार पी आणि आर पेक्षा. कोण मोठा होणार? व्ही मोठा होणार पी आणि आर पेक्षा. मग काय म्हणते? आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे म्हणते. आर हा कोणापेक्षा वयाने मोठा आहे तर एस पेक्षा. म्हणजे आर हा मोठा होणार कोणापेक्षा? एस पेक्षा. चला मग पुढे पहा. आणि यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे म्हणजे कोणापेक्षा आहे ते माहित नाही. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. पी जो आहे हा वयाने सर्वात तिसरा मोठा आहे. चला ठीक आहे. मग काय म्हणते? टी वयाने सर्वात लहान आहे. सर्वात लहान कोण आहे? लहान लहान कोण आहे सर्वात? टी आहे. चला मग पुढे काय म्हणते? व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे म्हणजे क्यू व्ही पेक्षा काय आहे तर मोठा आहे. क्यू हा व्ही पेक्षा काय आहे तर मोठा आहे. मग काय म्हणते? वयाने सर्वात मोठा कोण आहे? साहजिकच आहे. कोण दिसत आहे आपल्याला? क्यू दिसत आहे. सर्वात वयाने मोठा कोण दिसत आहे? क्यू. कारण की बघा व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे म्हणजे आर लहान झाला. ठीक आहे. मग काय म्हणते? यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. म्हणते यू हा कोणापेक्षा मोठा आहे? फक्त एकापेक्षा मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे म्हणजे साहजिकच आहे. ह्या सर्वांपेक्षा सर्वात वयाने मोठा कोण असणार सध्याच्या परिस्थितीत? व्ही असणार. जेवढे काही नाव घेतलं त्याच्यापेक्षा. टी वयाने सर्वात लहान आहे म्हणते. टी तर सर्वात लहान झाला वयाने. मग काय म्हणते? व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे तर साहजिकच आहे क्यू हा वयाने काय असणार? मोठा असणार. तर सर्वात मोठा कोण? क्यू येणार. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते? खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा 2 दिलाय, 8 26 80 आणि पुढे काहीतरी प्रश्न चिन्ह दिलाय. बघा लॉजिक कसा लागेल? बघा मोठ्या संख्येत एक तर प्लस होणार किंवा गुणाकार होणार, वर्ग होणार, घन होणार हेच लॉजिक लागणार. तर बघा मला दिसत आहे 2 गुणिले 4 किती होणार? 2 गुणिले 4 8 होते. पण 8 गुणिले 4 दिलाय का पुढे? नाही. 8 चौक 32 व्हायला पाहिजेत म्हणजे हा गुणीचा लॉजिक नाही लागणार ह्या.
मग दुसरा बघा, 8च्या पाड्यात तर 26 पण नाही येत, तरी करून पाहू. बघा, 8 तेरी किती होतात? 8 तेरी 24 म्हणजे गुणीला 3 आणि त्याच्यात किती? 2 जोडा. 8 तेरी 24 म्हणजे काय? 8 गुणीला 3 अधिक 2, बरोबर आहे का नाही? 26. 26 गुणीला 3 किती होते? गुणीला 3, बघा 26 तेरी 78 किती होते? 78. 78 अधिक 2 केला तर किती होतात? 80. म्हणजे हा लॉजिक लागत आहे. म्हणजे गुणीला 3, बघा 2 गुणीला 3 6. 6 मध्ये 2 जोडा किती मिळाले? 8. म्हणजे हाच लॉजिक लागत आहे मित्रांनो. काय? गुणीला 3 करा आणि त्याच्यात किती जोडा? तर 2 जोडा. गुणीला 3 करणे आणि त्याच्यात किती? तर 2 जोडणे. तर पुढे पण काय होणार? गुणीला 3 अधिक 2, बघा 8 तेरी 24 म्हणजे किती होणार? 240. करा ना, 80 गुणीला 3, 8 तेरे काय? 24 आणि तो एक झिरो आणि याच्यात किती जोडाल? 2, तर काय होणार? 242. किती होणार? 242. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढे पाहूया. बघा काय म्हणते, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. चला, हिला बाजूला लिहून घेतो आधी मी. काय आहे? 6, 9, 14, 21, 30 आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेली संख्या काढणे. बघा, काही खूप संख्या तर मोठी होत नाहीये, बरोबर आहे का नाही? तर काय करणार आपण? प्लसच करून पाहू. बघा, 6 मध्ये किती जोडू? 9 मिळतील? 3. 9 मध्ये किती जोडू? 5 जोडावा लागेल तर 14 मिळतील. 14 मध्ये 7 जोडला 21 मिळतात आणि 21 मध्ये 9 जोडला तर किती? 30 मिळते. बघा, आधी +3 +5 +7 +9 म्हणजे पुढे काय होणार? +11. 31 मध्ये 11 जोडा किती होणार? 41. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 41. आहे ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 हा काय होणार? तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा, ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तर काय आहे बघा, AVES आणि तेच शब्द मला इथं दिसत आहेत. AVES आणि EVAS म्हणजे उलटपालट करून तेच शब्द दिसत आहेत. तर यांना कसं सोडवणार आपण? बघा, आधी वरती लिहा AVES आणि बिलकुल त्याच्या खाली काय करायचे आहे? EVES असे शब्द लिहिणे आहेत. मग मग कसं सोडवणार याला? बघा, कोणते शब्द कुठं गेल्यात? बघा, पहिला शब्द 3 नंबरला गेलाय आणि 3 नंबरचा शब्द पहिल्या नंबरला आलाय. पहिला शब्द 3 नंबरला गेलाय आणि 3 नंबरचा शब्द पहिल्या नंबरला आलाय आणि बाकीचे काय आहेत? तर जसेचे तसे. बाकीचे काय आहेत? जसेचे तसे. मग बघा, नेम NAME याला बदलवणे, याला कसे बदलवणार आपण? बघा, पहिल्या नंबरचा शब्द 3 नंबरला आणि 3 नंबरचा पहिल्या नंबरला म्हणजे काय येणार? एम पहिला येणार, ये जसाचा तसा राहणार, नंतर एन जाणार आणि मग काय? ई जसाचा तसा. तसंच केलं त्याच्यात तर काय? एम ए येनी कोणता ऑप्शन? पहिला ऑप्शन. पहिला ऑप्शन हा काय आहे? तर एकदम बरोबर आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा, काय तर प्रश्न क्रमांक 10 काय म्हणते, एक्स आणि वाय हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. एक्स उत्तरेकडे 20 मीटर चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो, नंतर उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. त्याच वेळी वाय उत्तरेकडे 45 मीटर चालते. एक्स एक्सच्या स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? ठीक आहे, दिशा पण सांगायची आहे आणि काय अंतर पण सांगायचे. कसे करणार आपण? याला करतो डायग्रामच्या माध्यमाने. बघा, एक्स आणि वाय हे एकच बिंदूपासून, तर बिंदू हा समजतो मी, इथपासून त्यांनी चालायला सुरुवात केली. एक्स उत्तरेकडे 20 मीटर चालत गेला. एक्स कुठं गेला? उत्तरेकडे. उत्तर दिशा म्हणजे वरची आणि किती? 20 मीटर चालत गेला. नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो. पश्चिम दिशा ही पश्चिमेला वळतो आणि किती चालतो? तर 40 मीटर. 40 मीटर. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. उजवी दिशा म्हणजे वरची दिशा. वरची दिशा किती? वरतं वळतो आणि किती? 25 मीटर चालतो. नंतर उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. त्याच वेळी वाय उत्तरेकडे 45 मीटर चालतो. त्याच वेळी वाय उत्तरेकडे किती? 45 मीटर चालतो. त्याच वेळी वाय
हा कोण झाला? हा झाला एक्स. एक्स इथे येऊन पोहोचला आणि ह्याच वेळी वाय उत्तरेकडे. ह्याच वेळी वाय काय उत्तरेकडे. उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा आणि किती चालते तर 45 मीटर. किती चालते? 45 मीटर. हा 45 मीटर चालतो कोण? तर वाय चालतो. तर मला सांगा एक्सच्या संदर्भात हा कोणत्या दिशेला आहे? तर एक्सचा टोन कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? वरच्या दिशेला. एक्सचा टोन वरच्या दिशेला आहे आणि हे काय उजव्या हाताला. तर ही कोणती दिशा होणार एक्सच्या संदर्भात? तेच सांगणे आहे ना, एक्सच्या स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? तर कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. कोणत्या दिशेला आहे मित्रांनो? पूर्वेला आहे. बघा पश्चिमेस तर येणार नाही. कुठे आहे? तर तो पूर्वेस आहे. आता किती मीटर अंतरावर आहे? बघा इथपासून इथपर्यंतचे अंतर किती? 40 मीटर आहे. तर साहजिकच आहे हे पण किती असणार? 40 मीटर असणार. म्हणजे किती मीटर अंतरावर? 40 मीटर अंतरावर. एक्सच्या पूर्वेस 40 मीटर अंतरावर आहे. समजलं? तर कोणता येणार? एक्सच्या पूर्वेस 40 मीटर अंतरावर कोण आहे? तर वाय आहे. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 11. काय म्हणते? TEACHER या शब्दापासून कोणता शब्द बनवता येणार नाही? म्हणजे टीचर या शब्दापासून कोणता शब्द बनवता येणार नाही? बघा टेक्नो हाच शब्द नाही बनवता येणार कारण की इथं ओ आहे आणि तिथं ओ दिसत आहे का नाही? बघा ARCH आहे तिथं टीचर पासून तर टीचर बनवताच येणार. बरोबर आहे का नाही? TEA पहिल्याचे आहेत म्हणजे हे सर्व शब्द बनवता येणार पण हा टेक्नो बनवता येणार का? नाही. टेक्नो बनवता येणार नाही. तर कोणता ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर पहिला. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर ठेवले पाहिजे? हे जे बाकीचे उरलेले आहेत काल पण असाच त्या शिफ्टमध्ये प्रश्न पाहिला होता आपण. तो कोणता ठेवणार बघा. बघा आर ठेवून पहा. रिक रोर रिट RPAM असा काही शब्दच नाही बनत. तर आर नाही येणार. टी टिक टोर टी TPA जर येथे टी ठेवला तर असा काही शब्द बनणार का? नाही. बघा आर ठेवून पहा. आर नी काही तर शब्द नाही बनणार. पी पीक पोर पीठ पीठ नावाचा तर काही शब्द नाही आहे आणि इथं पण पी ठेवला WPAM असा काही शब्द पाहिला का? नाही. तर हा देखील नाही होणार. येस ठेवून पहा. बघा येस ठेवला शिक सोर शीट आणि काय होणार? येस ठेवला तर स्पॅम. स्पॅम ना होते ना म्हणजे कोणता शब्द? तर येस ठेवला तर ते अर्थपूर्ण शब्द बनतात. समजलं? चलो पुढे पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 13. काय म्हणते? खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला ते सांगायचे आहे. कसं सांगणार बघा. कमी होत आहे म्हणजे मायनस होत असेल. बघा 40 मधून किती 10 गेले किती राहणार? तर 30. 30 मधून 8 गेले 22 राहणार. 22 मधून किती तर 6 गेले 16 राहणार आणि 16 मधून 4 गेले तर किती 12 राहणार. बघा -10 -8 -6 -4 पुढे काय होणार तर -2 पुढे होणार -2 12 मधून 2 गेले किती होणार तर 10. 12 मधून 2 गेले 10 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. कोणता ऑप्शन? चौथा ऑप्शन हा काय असणार तर एकदम बरोबर असणार. कोणता तर चौथा ऑप्शन. चलो पुढच्या पाहूया. बघा अरुण म्हणाला. अरुण काय म्हणत आहे? पंकजची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आहे. जे पंकजची आई आहे तेच माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. म्हणजे माझ्या आईची आई म्हणजे माझ्या आईची आई आहे असाच अर्थ होईल. कारण की पंकजची आई ही माझ्या वडिलांची पत्नी. माझ्या वडिलांची पत्नी म्हणजे माझी आई आणि तिची कोण आहे तर आई आहे. म्हणजे आईची आई. ठीक आहे. आईची आई आहे तर पंकजचे अरुण सोबत नाते काय? तर तो जो पंकज आहे तो अरुणचा कोण होणार? बघा माझ्या आईची आई म्हणजे माझी आई आजी. माझ्या आईची आई म्हणजे कोण होणार? माझी आजी. आणि आजीचा मुलगा कोण होणार? मामा. आजीचा मुलगा कोण होणार? मामा. तर कोण होणार? किंवा आईचा भाऊ म्हणू. कोण होणार? आईचा भाऊ. बघा जर नसेल समजलं मी डायग्राम काढून सांगतो. बघा पंकजची आई कोणाची आहे तर पंकज. एक मिनिट पेन चेंज करून घेऊ थोडं. कोणाची आई तर पंकज. पंकजची आई ही कोण आहे म्हणते तर माझ्या वडिलांची. माझ्या वडील म्हणजे अरुणचे वडील. हा झाला अरुण. अरुणचे कोण तर वडील आणि ह्या वडिलांची पत्नी म्हणजे कोण होणार? अरुणची आई.
अरुणची आईची कोण आहे म्हणते तर आई आहे म्हणजे तर साहजिकच आहे हे कोण असणार अरुणची आई आणि पंकज कोण असणार भाऊ बहीण कोण असणार भाऊ बहीण तेव्हाच हे कोण होणार ह्या अरुणच्या आईची आई होणार म्हणजेच काय होणार पंकजचे अरुण सोबत नाते काय म्हणजे हा जो पंकज आहे हा पंकज अरुणचा कोण होईल तर आईचा भाऊ कोण होईल आईचा भाऊ कोणता ऑप्शन तर पहिला ऑप्शन हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे तर चला मित्रांनो अशा पद्धतीने काय झाले तुमचे अरे एक बाकी आहे का हा 14वा होता चला मला वाटलं 15 झाले चला एक बाकी आहे चला याला पण निपटून देऊ काय आहे खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा चलो काय दिलं आहे आपल्याला 8 16 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पाहू 64 आणि 128 बघा काय येईल याच्या 8 गुणीला 2 16 होतात ठीक आहे 16 गुणीला 2 किती होणार 32 होणार आणि 32 गुणीला किती 2 64 होणार आणि 64 गुणीला 2 किती होतात 28 सॉरी 128 म्हणजेच किती येणार 32 उत्तर येणार कोणता ऑप्शन नंबर 2 सोपी होता हा प्रश्न बरोबर आहे का नाही तर किती येणार तर बघा मित्रांनो जवळपास जर आपण विचार केला प्रश्नाच्या वनरक्षकचा जर टीसीएस पेपर घेताय तर किती एक दोन दोन प्रश्न तीन चार चार पाच पाच बघा पाच प्रश्न तर हे तुमचे काही तर शृंखलावरती आहेत पण कशाच्या नंबरवर आधारित कशावर आधारित आहेत तर नंबरवर तर त्याच्यासाठी तुम्हाला पाडे ठीक आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग घन ह्या सर्व गोष्टी येणे चांगल्या आणि महत्वाच्या आहेत मित्रांनो तेव्हा तुम्ही हे प्रश्न सोडवू शकाल